आज महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित विश्वगुरु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा होते आहे। ती पूर्ण राजकीय सभा आहे। त्या राजकीय सभेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षाच्या पातळीवर तो खर्च व्हायला पाहिजे, पण आज आपण पाहतोय की तो खर्च सगळा शासकीय तिजोरीतून खर्च केला जातो आहे। 12 कोटी रुपये त्या ठिकाणी नुसता पेंडॉलवर खर्च केला जातो। हेलिपॅडला 3.5 कोटी रुपये हेलिपॅडसाठी खर्च केला जातो आहे। सांगायचं तात्पर्य की जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून या पद्धतीचं आमच्या पक्षाच्या सोबत महिला आहे हा दिखावा करण्याचा अयशस्वी प्रयत्न भाजप आणि सत्तेतले लोक करतात आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण पाहिलं असेल की याच्यासाठी मराठवाडा, विदर्भ आणि या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात लोक जमा करण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना आणण्याचं बसेसमध्ये व्यवस्था चाललेली आहे। एक व्हिडिओ दाखवतो आणि हा तर खऱ्या अर्थानं आपल्याला या व्हिडिओमध्ये एक गोष्ट पाहायला मिळतं की तो कंडक्टर कसा त्या महिलांच्या अंगावरून चाललेला आहे। अशा पद्धतीचं कोंबड्या बकऱ्यांसारखं लोकांना त्या महिलांना भरून नेलं जात आहे। बसेस कमी पडतात आहेत त्यांना आणि हे सगळ्या शासकीय व्यवस्थेकडून चाललेलं आहे। कारण की अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गट या सगळ्यांना शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून एकत्रित करून आमची लोकप्रियता सरकारच्या कामाची किती मोठी आहे दाखवण्याचा एक असफल प्रयत्न भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे, हे त्याचं दर्शन आहे। खरं तर मोर्चे काढण्यावर SITचा हा प्रकार म्हणजे जरांगे पाटलांवर त्यांनी मोर्चे काढले म्हणून त्याच्यावर SIT लावली जाते आहे। तर ह्या आपण याच्यासाठी कायदा आहे की बसेसमध्ये किंवा गाड्यांमध्ये किती लोक भरली पाहिजेत, नाही तर मग आमचा RTO पोलीसवाले त्या गाड्या अडवतात आणि सामान्य माणसाच्या, गरीब माणसाच्या घरचं लग्न असेल आणि थोडे 4 पॅसेंजर जास्त भरवले तर त्याच्यावर दंड केला जातो का। हा कार्यक्रम राज्याच्या सरकारने प्रधानमंत्र्याला नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी करतात आहेत म्हणून त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? कायदे सगळ्यांसाठी समान असतात, पण अशा या परिस्थितीमध्ये जनतेच्याच पैशाची उधळपट्टी करायची, जनतेच्याच पैशाची उधळपट्टी करायची आणि जनतेलाच त्रास द्यायचं, अशा पद्धतीचा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचा एक प्रकारचा निषेधच आपण केला पाहिजे। आपले चॅनल तिथं असेल तर आपण जाल तर तिथं पाहायला जाईल की आता त्यांनी निषेध कसा केला लोकांनी। तर ज्या खुर्च्या लावलेल्या आहेत त्या खुर्च्यावर आता मोदीजी तुमचं काम संपलं आणि राहुलजीचं बॅनर, त्या स्टिकर त्या प्रत्येक खुर्च्यांना त्या ठिकाणी लोकांनी लावलेला आहे। आता याचा अर्थ असा आहे की हे प्रलोभन देऊन आणि अधिकाऱ्यांच्या प्रेशरमध्ये आणून या पद्धतीच्या कार्यक्रम करायचं आणि घोषणा करायच्या आणि मग सत्तेत आल्यानंतर सांगायचं की तो जुमला होता। याच यवतमाळच्या भूमीमधून नरेंद्र मोदीजींनी 2014 मध्ये सांगितलं होतं की देशातल्या शेतकऱ्यांचं 1.5 पट त्याला पिकाला भाव जास्त मिळेल, 2 पट त्याचं उत्पन्न वाढेल, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू आणि प्रधानमंत्री झालो तर पहिली सही माझी ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आम्ही करू, अशा पद्धतीचं घोषणा याच यवतमाळच्या भूमीतून दिलेल्या होत्या। पण ज्या दिवशी प्रधानमंत्री झाले
त्या दिवशी त्यांनी सांगितलं की वो तो जुमला था, हमने तो उद्योगपती का कर्जा माफ करने की बात की थी. म्हणजे याच महाराष्ट्राच्या भूमीवर, ही संताची भूमी आहे, ही भूमी संताची भूमी असल्यामुळे या ठिकाणी खरं बोलण्यावाल्यांचीच इज्जत आहे. पण एकदा तुम्ही खोटं बोलून या देशाच्या अन्नदात्याला फसवलं तर महाराष्ट्र तुम्हाला माफ नाही करणार. आणि याचं पूर्ण देशामध्ये वातावरण जाईल हे सुद्धा त्यांनी समजलं पाहिजे. महिलांना गॅरंटी आम्ही देऊ असं सांगतात आहेत, गॅरंटी देणार नाही, फक्त घोषणा करणार आणि निवडणुका जिंकल्यानंतर पुन्हा आम्ही जुमला केला तर असं सांगणार. आणि महागाई, आपल्या राज्याचंही बजेट आपण पाहिलं, केंद्राचंही बजेट झालं, या दोन्ही बजेटमध्ये कुठं पण महागाई कमी करण्याचा सरकारने कुठलंही धोरण जाहीर केलेलं नाही. कालचंही बजेट आपण पाहिलं, म्हणजे मी मगाशी सांगत होतो की 8 लाख कोटीचं कर्ज आज महाराष्ट्रावर आहे. 1 लाख कोटीचं आपल्या राज्याला जे काही इन्कम येणार होतं त्याला ते मिळाली नाही. वित्तीय तूट त्याला आपण म्हणतो, 1 लाख कोटीची वित्तीय तूट आहे. जे काही कामं यांनी कर्ज रूपाने पैसे घेतलेत ते कामं विकासाच्या कामासाठी न लावता त्याला आपल्या कॉन्ट्रॅक्टर आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये कसं वाटता येईल या पद्धतीचा प्रयत्न जवळपास 60% त्याच्यावरचा त्या लोकांनी केलेला आहे. आणि यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही. अजूनही मागच्या बजेटचे यांनी ज्या घोषणा केल्यात त्याच्यामधले 49% पैसे अजूनही खर्च झाले नाहीत. याचा अर्थ सरकारजवळ पैसेच नाही. पण अशा उधळपट्ट्या करायला सरकारजवळ पैसे कुठून येतात? म्हणजे मी मगाशी सांगितलं की 12 कोटी रुपयाचा पेंडॉलच आणला, 12 कोटी रुपयाचा, 3.5 कोटी रुपयाचं हेलिपॅड तयार केले. बांधकाम विभागाचा हा कागद माझ्या हातात आहे, हा पेंडॉलचा एस्टिमेट आहे बांधकाम विभागाचा, 12 कोटी रुपयाचा, 12 कोटी 73 लाख. एवढी मोठी रक्कम नुसत्या पेंडॉलवर खर्च केली जाते. तर या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार किती होतो आहे, हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जाते आहे. एकीकडे शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे या लोकांजवळ नाही आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात. आणि त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही, कामगारांना पैसे द्यायजवळ यांच्याजवळ पैसे नाही. आणि यांना वाटतं की मोफत धान्य आम्ही दिलं 150 रुपयाचं महिन्याचं आणि त्याच्या हाताला काम दिलं नाही तर त्याचं सगळं उदरनिर्वाह होतो, हा गैरसमज घेऊन हे चाललेला आहे. त्यामुळे या लोकांनी जनतेचं मोठं नुकसान केलेलं आहे, ते आपल्याला या ठिकाणी मी मुद्दामून सांगतो आहे. विशेष करून नांदेडचं मोठी चर्चा मागच्या काळात झाली. नांदेडचे 3ही आमदार माधवराव पाटील जी असतील, आमचे मोहन अंबर्डे असतील, आमचे जितेश अंतापूरकर असतील, हे 3ही काँग्रेसचे आमदार हे काँग्रेससोबतच राहणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका घेतलेली आहे. आणि आमचं कुठली फॅक्टरी नाही, आम्हाला कुठल्या ईडीची भीती नाही आणि आम्ही त्या विचारासाठी काँग्रेसचं काम करतो आहे. ज्याला भीती होती ते गेलेत, त्यांना तिकडे लकलाभ हो. पण आजच ते त्यांच्याबरोबर एक खासदार झालेत, कोपछडेने म्हटलं की हे अजगर बनणार का इकडे, हे त्यांचे आता सुरू झाली कहाणी. त्यामुळे म्हणून सांगितलं की त्यांना लकलाभ. पण ही सगळी सिनियर लोक इथं आहेत, ते आमचे त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत नांदेडचे नागलीकरजी, आमचे शहर अध्यक्ष आमचे अब्दुल सत्तार साहेब आहेत, आमचे सगळेच आता भोसीकर साहेब आहेत, कदम साहेब आहेत, हे सगळी आमचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख नेते लोक आहेत. अजून तातडीनं एक मीटिंग उद्या परवा घेतली जाईल. आम्ही आत्ताची जी आमची बॉडी आहे जिल्ह्याची, ती बॉडी आम्ही डिझॉल्व करतो आणि नवीन बॉडीसाठी 2 दिवसात नवीन बॉडी बनवून त्या ठिकाणी
जे खऱ्या अर्थानं काँग्रेससाठी काम करतात आहेत, कारण की त्या जिल्ह्यामध्ये आजचं जे वातावरण आहे काँग्रेसमध्ये, आम्ही स्वतंत्र झालो आणि आता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, कालपर्यंत आम्ही गुलामीत होतो, अशा पद्धतीची भूमिका होती. आमचे तिथले नेते वसंतराव चव्हाण साहेब, माजी आमदार, आणि आमचे हनुमान पाटील बेटमोगरेकर हे पण सोबत आहेत. आणि उद्या नांदेडला त्याची मीटिंग घेतली जाईल. लोकसभेच्या कॅन्डिडेटचाही सुद्धा निर्णय ह्याच कमिटीच्या मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला येईल. सक्षम कॅन्डिडेट नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाजवळ आहे आणि ती निवडणूक महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी बहुमतानं जिंकेल, अशा पद्धतीचं वातावरण नांदेडमध्ये आहे. नांदेडचं कुठलाही नेता गेला म्हणून काँग्रेस संपली अशा पद्धतीचं वातावरण बनवलं जात आहे. कुठलंही वातावरण नाही. एकदम त्या ठिकाणी आत्ता आम्ही सर्वे मागवला, सर्वेमध्ये 15% मतं आमची उलटी वाढली. त्याची कारणं आहेत की जी काही दबावतंत्राचं राजकारण त्या जिल्ह्यामध्ये चाललेलं होतं, त्याचा परिणाम आहे की आत्ता आम्ही स्वातंत्र्य झालो आणि काँग्रेस पक्षाचा हा मूळ पक्ष आहे, ही भावना नांदेडच्या जिल्ह्याच्या सगळ्या जनतेच्या मनात आहे. आणि म्हणून विश्वासानं सांगतो की आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी बहुमताने निवडून येईल. आपल्याला चुकीची माहिती आहे. स्वतः आमचे शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार हे पण महापौर आहेत. आमचे नागलीकरजी स्वतः महापौर होते. अजून एक आहे ना आणि गफारभाई आहेत, ते पण महापौर होते. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आता सध्या मला एक गोष्ट सांगतो की एक प्रलोभन चालू आहे सरकारकडून की महानगरपालिकेमध्ये आमचे वार्ड मेंबर जे आहेत, जे तुम्ही प्रश्न उपस्थित केला, त्यांना असं लालच दिलं जातं की तुमच्या जे प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये विकासासाठी नगरविकासकडून आम्ही पैसे देतो आहे. आता आपल्या प्रभागाच्या विकासासाठी पैसे मिळतात, तर काही लोक जाऊन आता तेही आमच्या संपर्कात आहे. उद्या आचारसंहिता लागली की ते उरले अजून ते गेलेले जे 54 सांगतात ते 54 नाही आहे, आकडा छोटा आहे, छोटा आकडा आहे. तुम्हाला अजून सांगतो की ते लोक पुन्हा वापस येतील, कारण की त्यांना काँग्रेसशिवाय ते जगू शकत नाही. काँग्रेस जीव आहे त्यांचा. ते फक्त आता हे प्रलोभन जे चाललेलं आहे आणि काही लोक आता माझी दुकान बरोबर आहे, माझ्यासोबत लोक आहेत असं दाखवण्याचा प्रलोभनाने प्रयत्न केला जातो आहे. पण तिथं वास्तविक लोक ही काँग्रेस विचाराची आहेत आणि तुम्हाला थोड्याच दिवसात त्या सगळे जे गेलेले लोक त्याच्यातले अनेक लोक वापस येताना आपल्याला पाहायला मिळतील. बघा, नांदेड, मी तुम्हाला ते सांगतो, नांदेड हे काँग्रेसची भूमी आहे. त्यांनी आता एक निवडणूक त्याच्यातली सोडली. आजही आमचे तिथं 3 आमदार आहेत आणि 4 आमदार होते, आता ते गेले, त्यांचा तो भाग वेगळा झाला. नांदेड हे तसंही काँग्रेसचा गड राहिला आहे आणि तिथं अनेक नेतृत्व हे काँग्रेसने तयार केलेलं आहे. त्यामुळे आम्ही हे जे आहे, हे टीम जी आहे आमची, तिथली जनता तिथली नांदेडची, ही काँग्रेससोबत आहे. त्यामुळे आम्हाला कुठलं शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही. शक्ती प्रदर्शन त्यांना करायची वेळ आहे. तिथं एकदम वातावरण क्लियर आहे. नांदेड़ के सभी लोगों को, आज सभी विधायकों को और कमेटी के लोगों को मुंबई बुलाकर मीटिंग करनी पड़ी. क्या आपको डर है कि जैसे 55 जो कॉर्पोरेटर हैं वो चले गए अशोक चौहान के साथ, वैसे ये लोग भी जा सकते? देखो, ये कच्चे लोग नहीं है, ये मजबूत लोग हैं. इनको कोई हमने ईडी और सीबीआई का डर लेके नहीं आए. ये विचार के साथ यहाँ पर है
और हमें किसी को डरने का कोई कारण नहीं है। अगर जहाँ वहाँ जनता अगर कांग्रेस के साथ है, आखिर नेता जनता बनाती है, और जनता जब नेता बनाती है और जनता कांग्रेस के साथ है, और ये लोग सब कांग्रेस विचारधारा के हैं। ये अंतापुरकर हमारे जीते, इनके पिताजी ये कट्टर कांग्रेस विचारधारा के थे, बेटा भी कांग्रेस विचार का है। तो मूल सब्जेक्ट ऐसा है कि आखिरी ये हमारी टीम पूरी ये कांग्रेस विचारधारा की है। हमारे वसंतराव चौहान जी जो है, वो आपको पता होगा कि नगर पालिका है वहाँ पर, पूरे के पूरे 100% नगर पालिका के सदस्य ये कांग्रेस पार्टी के हैं, एक भी दूसरे पार्टी का नहीं। नायगांव करके नगर पालिका है नांदेड़ जिले में, 100% वहाँ की नगर पालिका कांग्रेस के कब्जे में। तो मेरा बताने का ये है कि ऐसे मजबूत लोग हैं और वो कांग्रेस विचारक के हैं, तो इसलिए ये डर का माहौल नहीं, ये आज़ादी का माहौल है, और आज़ादी के माहौल को हम एंजॉय कर रहे हैं। क्या आज़ादी इस तरीके की हो गई है कि आपका मराठवाड़ा जो कांग्रेस का कभी गढ़ रहा, अशोक चौहान वहां से चले गए, लातूर से बसवराज पाटिल चले गए, अभी जो खबरें हैं कि अशोक चौहान के साथ बहुत सारे लोग आचार संहिता लगने के बाद जा सकते हैं, तो इस तरीके से कहीं कहीं वैक्यूम क्रिएट हो रहा है। कोई नहीं हो रहा है, तो आपका गलत फहमी है। मराठवाड़ा अब ताकत के साथ वापस आएगा। रही अभी कारखानदारी जिनके पास है, आपने देखा होगा कि कल भी सप्लीमेंट्री डिमांड पे किसान के नाम से पैसे निकाला गया, 200 करोड़ रुपए शक्कर कारखाने को देने की बात हुई। लास्ट के सप्लीमेंट्री बजट में 75,000 करोड़ रुपए के निकाले थे, उसमें से 10,000 करोड़ रुपया शक्कर कारखाने को देने की बात हुई। तो मेरा ये कहना है कि एक तो जेल में जाओ, नहीं तो पैसे लो। अब हम बोलेंगे बजट पे कल भाषण करेंगे, हम सरकार को बोलेंगे ऐसा एक प्रोविजन भी रख दो ना पार्टी फोड़ने के लिए, डायरेक्ट करो कोई तो भी व्यवस्था ऐसी भी, काहे को खोखे खोखे का आरोप लगा के महाराष्ट्र को बदनाम कर रहे हो। तो मेरा ये कहना है कि जो दबाव तंत्र और प्रलोभन जो चल रहा है उसका आपको थोड़ा फर्क दिखेगा, लेकिन जमीन का कार्यकर्ता जो है वो जमीन का कार्यकर्ता हिलेगा नहीं, वो कांग्रेस के साथ रहेगा। हिमाचल में भी कुछ इसी तरीके से खेला शुरू हो गया है। राज्यसभा की सीट कांग्रेस के हारने के बाद से अब वहाँ के कैबिनेट मिनिस्टर ने इस्तीफा दे दिया है, कई और लोग भी इस्तीफा देने की तैयारी कर रहे हैं। इसको कैसे वहाँ के सरकार को कोई तकलीफ नहीं है, लेकिन कर्नाटक का उदाहरण क्यों नहीं देते हैं? वहाँ पे बीजेपी का 2 एमएलए कांग्रेस के उम्मीदवार को वोट किया, वो देवगौड़ा का एमएलए ने उन्हें कांग्रेस को वोट किया। ये चलते रहता है। हिमाचल में हुआ तो कर्नाटक में भी हुआ, तो वहाँ कांग्रेस ने कांग्रेस को वोट किया बीजेपी के एमएलए ने, लेकिन वहाँ के हिमाचल की सरकार को कोई खतरा नहीं है। अगर वो मंत्री ने रिजाइन किया तो दूसरे को मौका मिलेगा। इसके अलावा जो है प्रधानमंत्री का दौरा आज है। पिछले एक हफ्ते में प्रधानमंत्री तीसरी बार महाराष्ट्र के कार्यक्रमों में शामिल हुए, 2 बार ऑनलाइन शामिल हुए, 1 बार फिजिकल शामिल हुए, फिर अगले हफ्ते 5 तारीख को अमित शाह का दौरा बताया जा रहा है। तो महाराष्ट्र ज्यादा टारगेट है सेंटर के ऊपर। बिल्कुल है, क्यों नहीं होना चाहिए, क्योंकि उनके ही सर्वे में महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के 40 सांसद चुन के जा रहे हैं उनके सर्वे में, तो स्वाभाविक है उनमें डर तो रहेगा। और इस डर किस बात का, तो केंद्र की सरकार अब उनके हाथ में नहीं आने वाली। हम लोगों ने बिहार में भी हम लोग अच्छा रिजल्ट देंगे, यूपी में भी रिजल्ट देंगे, अभी आप पार्टी आने से वहाँ पे भी हमें रिजल्ट अच्छा मिलेगा। और महाराष्ट्र में अगर उनकी दुकान जो बंद होने की शुरुआत हुई है, और महाराष्ट्र से ही उनकी सत्ता का दरवाजा बंद होने वाला दिल्ली वाले का, तो इसलिए डर के मारे वो लोग आ रहे हैं। और पूरा गवर्नमेंट का पैसा, जनता का पैसा अपने कार्यक्रम में यूज किया जा रहा है, पूरे प्रशासन को उसमें यूज किया जा रहा है, ये तो आप लोग देख रहे हो। सर, आपने अभी ये कहा कि जो आचार संहिता है वो एक बार लागू हो जाएगा तो जितने लोग गए हैं उससे ज्यादा दुगनी संख्या में आपके पास आएंगे। बिल्कुल। ये जो आप बातें कह रहे हैं इसमें कितना तथ्य है? क्या कई और बड़े नेता हैं बीजेपी के महाराष्ट्र के जो आपके संपर्क में हैं, जो इस समय का इंतजार कर रहे हैं? ऐसा आपसे कहा तुम्हें हमने देखो, हमें किसी के जैसे हम बोलने की जरूरत ही नहीं है।
हमारे संपर्क में वो लोग हैं और आचार संहिता लगने दो। मैं जो जरूरत है वही लोगों को लूँगा, मैं फालतू की भर्ती किसी के जैसे नहीं लूँगा। जो लोग ले रहे भर्ती तो लेने दो, मुझे कोई फर्क नहीं है उसका, लेकिन मेरे पास जो मेरिट रहेगा उसी आधार पर हम लोग निर्णय लेंगे। लायबिलिटी हमें नहीं चाहिए, हमें एसेट चाहिए। लायबिलिटी ले रहे वो लोग लेने दो, कोई फरक नहीं पड़ता। आता मी आकडा आता सांगणं चुकीचं होईल, ते बाकीचे लोक सांगू द्या त्यांना, कारण त्यांना कसं आहे, मला आमचा विषय एकदम क्लिअर आहे। आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न, मी आजही विधानसभेमध्ये आता अवकाळी पावसामुळे काल संपूर्ण मराठवाड्यात विदर्भामध्ये जी गार पडली अवकाळी पावसामुळे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। मागच्याच अवकाळीचं अजून मदत मिळाली नाही। शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपामध्ये विद्युत पंपाला कनेक्ट म्हणजे तुम्हाला विद्युत मिळत नाही, 8 तासाच्या नावाने 4 तासात मिळतं, पिकं वाढलेली आहे। आम्हाला ती प्रश्न महत्त्वाची आहे। आम्हाला बेरोजगारांचे प्रश्न, आता तुम्ही आझाद मैदानात जा तर तुम्हाला किती मोर्चे आलेले आहेत, या सरकारच्या विरोधात किती राग आहे। या आझाद मैदान पूर्ण पॅक आहे, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। आज मी मगाशी धनगर समाजाचा तुमच्या चॅनलवर पाहत होतो, तर त्या धनगर समाजावर लाठीचार्ज करत होता, त्याला दमदाटी केली जात होती प्रशासनाच्या माध्यमातून। अशा पद्धतीचं चित्र आहे। त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे ही लोकांनाही कळते, नेत्यांनाही कळते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला आचारसंहिता लागू दे। या आचारसंहितेच्या नंतर मोदीचं सरकार या देशात येणारच नाही, हे तुम्हाला मी काळ्या दगडावरची पांढरी सांगतो की बिलकुल त्याचं सरकारच येणार नाही। आणि त्याच्यामुळे आचारसंहितेनंतर अनेक 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 एक नाही अनेक आम्ही सांगितलं ना, निवडणुकांच्या तारखा जशा जवळ येतील तशा तशा भाजपचे 3-4 कार्यकर्ते, आता 4 म्हणू, आता एसआयटी एक नवीन कार्यकर्ता आला, ईडी आहे, सीबीआय आहे आणि इन्कम टॅक्स आहे, हे 3 कार्यकर्ते फार सक्रिय झाले आणि या सक्रिय झाल्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे या कार्यकर्त्यांनी बीजेपीच्या इतकं धुमाकूळ माजवलेला आहे। तुला जेलमध्ये जायचं की इकडे यायचं, तर काही लोक म्हणते जाऊ दे, कशाला करायचं, आता आपण बाहेरच राहू। हमारा असेट हमें लायबिलिटी नहीं चाहिए। अनेक काय त्याला आचारसंहितेच्या नंतर कार्यकर्ते थंडे होतील ना त्यांचे। आम्ही आमच्या जे संपर्कात आहे त्याच्यामध्ये आम्ही असेट घेऊ, आम्हाला लायबिलिटी नको। लायबिलिटी जे घेतात तर घेऊ द्या। त्याच्यामुळे आम्हाला या विषयावर जायचं नाही, आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि जनतेच्या प्रश्नावरच आमचं लक्ष केंद्रित आहे। 19 तारखेला मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होता 19 फेब्रुवारीला, आणि तेव्हा ते कोस्टल रोडचं उद्घाटन करणार होते, मात्र दौरा पुढे ढकलला। त्यामुळे मुंबईकरांचं केवळ व्हीआयपी कल्चरमुळे नुकसान होतं असं वाटतं? बिलकुल होत आहे। आज तुम्हाला मुंबईकरच नाही, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मराठवाडा आणि विदर्भ सगळ्या बसेस सरकारने त्या कामाला लावलं। लोकांची तर हालत खराब होतच आहे। हे मी तुम्हाला तिथं महिलांना घेऊन चालले तो व्हिडिओ दाखवला। आज जे लोकांचं अर्जंट असेल, बिचारे बसशिवाय त्यांना पर्याय नाही आहे, त्यांचं झालं ना, ते लटकले तिथल्या तिथं। कोणी हॉस्पिटलला जाणार असेल तर ते झालं त्याचं। सरकार सत्तेचा ज्या पद्धतीने दुरुपयोग करत आहे, नरेंद्र मोदींना आनंदित ठेवण्यासाठी भाजपची जी आटापिटा आणि महाराष्ट्रातील येड्याचं सरकार जो आटापिटा करतो त्यांना खुश ठेवण्यासाठी, नाहीतर ते नाराज झाले आमची नोकरी जाईल अशी त्यांना भीती आहे। आणि त्याच्यामुळे जनता वाऱ्यावर आणि हे कुठं तुपावर महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केलं का? आता आपण बघतो 2-3 महिन्यात मोदींचे दौरे आहेत, अमित शहाचा 5 टक्का दौरा आहे, एक केंद्र महाराष्ट्राला हे केलंय। बिलकुल आहे, घाबरले ते, आणि त्यांचा ते किती दौरे केले तरी महाराष्ट्रात कुठला बदल नाही। जेवढे जास्त येतील तेवढाच आम्हाला फायदा आहे। सर, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अनेक बैठका झालेल्या आहेत, आता अंतिम चरणात ही बैठक तुमच्या
आलेलं आहे. मात्र महायुतीची अद्याप एकही बैठक झाली नाहीये. शिंदे गट 18 जागा मागतोय आणि एनसीपीने सांगितलं की जेवढ्या शिंदे गटाला देणार तेवढ्याच आम्हालाही पाहिजे. तर जागा वाटपावरून दोघांमध्ये विराट तिन्ही पक्षांचं काय होईल? आता मुख्यमंत्र्यावर SIT लागलेली आहे. हे जे जरांगे पाटलावरची SITचं जे पूर्ण धागेदोरे कोणावर आहे? OSD कोणाचा होता तिकडे जरांगेच्या संपर्कात? काय नाव होतं त्याचं? मंगेश चिवटे. ते काय चिवट करत होते तिकडे? आता हे SITचं निशाणा कोणावर आहे? मी मगाशी सकाळी मी विधानसभेत सांगत होतो की व्हायरस जो होता ते माझ्या माईकमध्ये असं देवेंद्र फडणवीस सांगत होते तुमच्या माईकमध्ये व्हायरस आहे. तर मी सांगितलं की तुमच्यामुळे हा व्हायरस महाराष्ट्रात पसरलेला आहे. आता हा व्हायरस आता ते एकनाथ शिंदेकडे पण लागलेला आहे. त्यामुळे आता काय काय होतं तुम्ही बघा. त्याच्यामुळे ही जी जागा वाटपाची प्रक्रिया आहे त्यांच्या पक्षात काय होतं आहे त्यांच्या महायुतीत मला काही त्याचं घेणं देणं नाही. त्यांच्यात किती वाद आहे तो SITच्या कालच्या झालेल्या घोषणेनं तुम्ही समजून घ्या. त्यामुळे त्यांच्यात काय होतं आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. आम्हाला संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे. त्यासाठी महाविकास आघाडी त्या पद्धतीनं कामाला लागलेली आहे. आमच्या आता बैठकाचं सत्र आज शेवटचं आहे ते आम्ही संपवू आणि याच्यानंतर आम्ही जॉईंटली महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स म्हणून आम्ही कॅम्पेनला सुरुवात करू. आणि ज्या SIT लावली 4 केसेस झाल्या कसं होत्या? होय SIT मध्ये चौकशीत येईल ना. आम्ही जे वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदेजींनी जाहीर करावं की जरांगे पाटलांशी त्यांचं काय काय बोलणं झालं. जरांगे पाटील जेव्हा मुंबईच्या सीमेवर आले त्यावेळेस तिथून त्यांना महापौर बंगल्यामध्ये दादरच्या घेऊन आले होते ते तर आपल्याला माहिती आहे. तिथं काय बोलणं झालं मुख्यमंत्री मोदयांचं तेही कोणाला माहिती नाही. आतापर्यंत त्यांच्या गावाला मुख्यमंत्री गेले तिथं त्यांच्या कानात काय बोलले ते कोणाला कळलं नाही. यांचा हा चिवटे हा काय करत होता तिथं चिवचिव तेही कोणाला कळलं नाही. आखरी या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा SIT चौकशी होईल तर आखरी मुख्यमंत्र्याशी ते काय बोलले आणि काय काय झालं ते त्याच्यात पुढे येणार. ते इनडायरेक्टली भाजपनी एकनाथ शिंदेंना टार्गेट केलेलं आहे असं चित्र या SITच्या मागे दिसते आहे. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहे. आता माझा सवाल असा आहे की जरांगे पाटील राज्याच्या माझ्यासकट छगन भुजबळ असतील विजय वडेट्टीवार असतील आम्हा लोकांना रोज शिवा घातल्या त्याने. त्यावेळेस काय हे जागे नाही झाले. त्यांची शिवराळ भाषा ती आजची नाही आहे. त्यांच्या जेव्हाचे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून आहे. मी तर काहीच बोललो नाही. मी मराठा आरक्षणाच्या विरोध बोललो नाही. फक्त सरकारला आम्ही सांगितले की OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं पाहिजे. हे आमच्या पक्षाचं धोरण आहे. सेन्सेस करून द्या. 360 कोटी रुपये यांनी मागच्या अधिवेशनामध्ये मागासवर्गीय आयोगाला दिले. तर ते कुठलं सेन्सेस करतात आहे काय करतात ते पावसाळी अधिवेशनात आम्ही विचारलं. त्यांनी काही त्याचं उत्तर दिलं नाही. नेमकं यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही यांना OBCंनाही आरक्षणाचा फायदा द्यायचा नाही असा यांचा प्रयत्न आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही प्रश्न विचारला म्हणून. OBCच्या पोरांना गेल्या 5 वर्षापासून त्यांना शिष्यवृत्ती या लोकांनी दिली नाही. शिष्यवृत्ती दिली नाही. आता OBCच्या पोरांचे जे अधिकार शिक्षणाचे आहेत त्यालाही त्याच्यापासून त्याला दूर करतात हे लोक. ते हे सांगायचं तात्पर्य ना मराठा समाजाचे झालेत ना OBC समाजाचे झाले. दोघांनाही समाजाला फसवलं. ज्या दिवशी मुंबईच्या सीमेवर गुलाल उधळला गेला त्या दिवशी आम्ही यांना विचारलं की तुम्ही नेमकं कोणाला फसवलं. मराठा समाजाला फसवलं की OBC समाजाला फसवलं. त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. आणि मग जरांगे पाटलांनी 10 तारखेला जेव्हा आंदोलन सुरू केलं तर सरकार जागा झालं. आखरी हे जी काही तमाशा या महाराष्ट्राचा केला या महाराष्ट्राच्या परंपरेचा केला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला काळीमा लावण्याचं या लोकांनी पाप केलं त्याचा तर जनता बदला घेणारच. त्याच्यामुळे पण यांच्यात इनडायरेक्टली जे काही आता लढाई चाललेली आहे
या SITच्या माध्यमातून पुढे येते. त्यामुळे जागा वाटपाचा तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला, तो जागा वाटपाचा प्रश्न जो आहे ते अजून काय काय गोंधळ होईल ते पुढे बघू. महायुतीच्या जागा वाटपावर या SIT चौकशीचा परिणाम होईल असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि आता राज्यामध्ये मुख्यमंत्री वर्सेस उपमुख्यमंत्री असं चित्र उभं राहतं. तुम्ही बघा ना, SITच्या याच्यामध्ये जे आम्ही वारंवार आता मुख्यमंत्र्यांना वेळ होत चाललेला आहे. मुख्यमंत्री आता ते तिकडे गेले असतील, काय येतात आहेत त्यांचे तर त्याच्यामुळे उद्या तरी जरांगे पाटलांबरोबर त्यांचं बोलणं काय झालं आतापर्यंत, नाही तर करेक्ट काय म्हणते कार्यक्रम असं नको करा, करेक्ट कार्यक्रम करून टाकू असं म्हणलं. तर त्याला माझा मुद्दा असा आहे की त्याच्यावर जाऊ नका. पण मला एकनाथ शिंदे साहेबांना म्हणायचं आहे, मुख्यमंत्री महोदयांना म्हणायचं आहे की तुम्ही जरांगे पाटलांसोबत जे काही बोललात ते सदनाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला कळू द्या. SITचं उत्तर तिथंच येणार. SITला वेळ कशाला लावता. आणि आता रश्मी शुक्ला मॅडमला तर 2-2 वर्षाची आता पुन्हा वेळ मिळालेली आहे. अजून त्यांना एक्सटेन्शन देऊन टाकलेलं आहे. आणि रश्मी शुक्ला मॅडम तर बिलकुल एक्सपर्टच आहेत. त्या कशा फुल टाईम आहेत. कोणाच्या का म्हणजे DG म्हणायचं असतं, आता काय DG आहेत म्हणून DGच म्हणायचं, पण कार्यकर्ता कुठले आहेत ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. यामुळे आता पुढं काय काय होईल हे तर आपल्याला दिसणारच आहे. काय आग लागलेली आहे ती आग त्यांच्यातच पेटू द्या. आम्हाला त्यांच्या आगीमध्ये जायचं नाही, त्यांच्या भानगडीत पडायचं नाही. महाराष्ट्र सरकार आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिला पाहिजे. ते न्याय देत नाही, खोटारडे बोलतात, बजेट खोटा काढतात. बजेटसारख्या व्यवस्थेमध्ये ते लोक घोषणाबाजीशिवाय त्यांना दुसरं काहीच नाही. आणि त्यांचे ठेकेदार जे आहेत त्या ठेकेदारांना कसे ठेके देता येईल आणि त्याच्यावरचं कमिशन कसं खाता येईल याच्यावरचा त्यांचा हा बजेट होता. जागा वाटपांगे SIT के जरिए सीट शेयरिंग में कहीं ना कहीं मुख्यमंत्री के ऊपर बीजेपी दबाव डालने की कोशिश कर रही है. जरंगे पाटिल के लेकर जो SIT हुआ है उसी को लेकर महायुति में जो सीटों की अभी तक पेशकश नहीं हो पाई है या खींचतान चल रही है, आप उसको लिए बता रहे हैं कि दबाव का इस्तेमाल. देखो मैं तुमको एकदम स्पष्ट और सीधा सीधी बात करता हूँ यानी आपको एकदम स्पष्ट लगेगा. कल आशीष शेलार ने विधानसभा में प्रश्न खड़ा किया कि जिस तरह से वक्तव्य जरांगे पाटिल ने किया है, महाराष्ट्र को जलाने की बात की है, यही लाइन बोला है उन्होंने, तो इसके ऊपर SIT लगाया जाए. तो सरकार की तरफ से जवाब आना था, मुख्यमंत्री प्रमुख है सदन के, उनके तरफ से जवाब आना था. पर स्पीकर से उन लोगों ने SIT की आदेश देने का जो कारण है, तो इसमें तो सब दाल में काला है, दाल ही काली है, काला नहीं है, दाल ही काली है, एकदम क्लियर है. अगर उनका खेला जो समझोगे आप लोग तो बिल्कुल एकदम डिसाइड कार्यक्रम स्क्रिप्टेड है. एकनाथ शिंदे जी ने अभी भी समझना चाहिए, हो गया खेल पूरा.